ऐका आणि भगवंताचं भजन मध्ये चालू झालं तर टाळी वाजवा. त्याचे काय पैसे आम्ही मागणार नाही. आता नाही भजन चालू झालं. नाथ महाराजांनी अभंगातून देवाकडे मागितलं. माझं सांगणं असतं आपण फार भाग्यवान मंडळी आहोत दादा. तुमचा माझा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झालेला आहे. संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुनीत झालेली ही महाराष्ट्राची माती आहे. जगद्गुरु तुकोबरे असतील, ज्ञानोबरे असतील, नाथ महाराज असतील, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत सोयराबाई या थोर संत महात्मा मंडळींच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत झालेली ही महाराष्ट्राची माती आणि त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. संत म्हटले पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. या संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुनीत झालेली महाराष्ट्राची माती आहे. पण ऐका, महाराष्ट्रामध्ये कुठेही कीर्तन असो, कुठेही सप्ताह असो, कुठेही प्रवचन असो, महाराष्ट्रातील कीर्तनकार येतात. संतांचं सामर्थ्य, संतांचा अधिकार, संतांचं जीवन चरित्र त्या ठिकाणी आपल्याला सांगत असतात. पण महाराज लोकांनी किती जरी आरडून कोरडून सांगितलं, त्याचं जर आचरण आपल्या जीवनात नसेल तर त्या गोष्टीला अर्थ नाहीये. आपल्या या कार्यक्रमाला किती वर्ष पूर्ण होतात? 14 वर्ष. दरवर्षी 2 कीर्तन असतात का? 2 कीर्तन. 14 वर्षातली कीर्तन किती झाले आतापर्यंत? 28. बरोबर. 28 कीर्तन या 14 वर्षामध्ये आपण आतापर्यंत श्रवण केलेली आहेत. आतापर्यंत 28 कीर्तन श्रवण केलेली. दुखत आहे का तुमचं? बोला मग माझ्याशी बोला. पुरुष मंडळ 28 कीर्तन त्या ठिकाणी आपण ऐकलेली आहेत. मला सांगा तुमच्यात काही बदल? काहीतरी रिस्पॉन्स नाही, बदल झालेला नाही. मला सांगायचं तुम्हाला एकच, महाराज किती सांगतायत याला अजिबात महत्व नाहीये. त्याचं आचरण आपल्या जीवनात किती आहे त्या गोष्टीला जास्त महत्व आहे. संतांचं जे सामर्थ्य आहे, संतांचा जो अधिकार आहे, संतांचं जे जीवन चरित्र आहे, माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरानं काय नाथ महाराजांचं वर्णन करावं. पण संत आपल्याला सांगतात नाथांचा अधिकार हा सामान्य नाहीये. प्रत्येक संतांचं जीवन चरित्र काहीतरी वेगळ्या गोष्टी माणसाला शिकवतंय. पण माझ्या नाथांचं चरित्र असं आहे, नाथांच्या चरित्रामध्ये 3 गुण आपल्याला पाहायला मिळतात. नाथ महाराज शांत होते, श्रीमंत होते आणि संत होते. पहिला गुण होता शांत. एवढी शांती नाथ महाराजांकडे, एवढी शांती गावातली नाही शांती. नाथ महाराजांकडे एवढी शांती होती की यवन अंगामध्ये थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. दुसरा गुण आहे संत. दादा आज या जगाच्या पाठीवर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की संत म्हणावं कोणाला, कारण पोटासाठी फिरणारे संत भरपूर झाले. या जगामध्ये भगवे कपडे घालून फिरणारे संत जगात भरपूर झाले. शास्त्र सांगतं त्यांना संत म्हणता येत नाही. संत म्हणावं कोणाला? ज्यांच्या अंकित भगवंत. जगाच्या पाठीवर तेच खरे संत, कारण तेची संत ज्यांचा आहे त्यांना संत म्हणावं. आणि तिसरा गुण आहे श्रीमंत. म्हणजे नाथ महाराज एवढे श्रीमंत होते. महिला मंडळ ऐका बरं, नाथांची श्रीमंती एवढी होती, नाथांच्या घरी रोज देव्हाऱ्यातल्या देवांसाठी पुरणपोळीचा नैवेद्य होता. कशाच होता? बचत गट चालू आहे का तुमच्याकडे? आहे का? अध्यक्ष असतील ना? पुरणपोळीचा नैवेद्य नाथांच्या घरी होता. मला सांगा, तुम्ही दाखवता का? साध्या पोळीचा, भाकरीचा तरी दाखवता? हो किंवा नाही असं म्हणा, किंवा असं करा, काहीतरी बोला. दाखवता का? किती बायका दाखवतात? हात वरती करा बरं. 4-5 हात वरती आला. बाकीच्या तुमच्या घरात देव नाहीत का? देवाला नैवेद्य माणसानं दाखवला पाहिजे. देवाला जेवण आपण दिलं पाहिजे. ऐका, नाथांची श्रीमंती मला तुम्हाला सांगायची. नाथांचा अधिकार फार मोठा आहे. संत म्हटले नाथ महाराजांच्या घरी जगाच्या मालकानं 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं. 36 वर्ष राबला भगवंत. तुमचं माझं शरीर ज्याच्या सत्तेनं चालतं, हे जग ज्याच्या सत्तेनं चालतं, तो भगवान परमात्मा नाथांच्या घरी राबत होता. एकटाच नाही, दत्त चोपदारी करीत असे. 2 भगवंतांनी नाथांच्या घरी काम करावं. म्हणून संत म्हटले
कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निराबंदी त्याचे पाये. जगाच्या मालकानं नाथांच्या घरी काम केलं याचं वर्णन संत आपल्याला सांगतात. द्वारकेची मूर्ता